संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या प्रभाग 3मध्ये आपण उभे आहोत. आपण बघू शकत असाल या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्यासाठी भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे. या ठिकाणी माजी खासदार संजय काका पाटील असतील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर असतील किंवा शिवसेनेचे महापालिका क्षेत्राध्यक्ष मोहन वनखंडे सर असतील आणि 4 उमेदवार आहेत. या ठिकाणी बघतोय की राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी सत्तेत आहे. मात्र या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत होते. संपूर्ण राज्याचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे. कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील आहेत. संपूर्ण ही लक्षवेधी लढत आहे. मतदारांचा पण रिस्पॉन्स मिळतोय. कशा पद्धतीनं ही लढत होते? लढत अतिशय चांगली आहे. पूर्वी काम केलेले तिन्ही उमेदवार पुन्हा ह्या पॅनेलमधनं आहेत आणि ह्या लोकांचा एवढा प्रतिसाद पाहता चांगल्या फरकानं हे विजयी होतील एवढं निश्चितपणानं आम्हाला या सगळ्या गर्दीवरून लोकांच्या रिस्पॉन्सवरून दिसून येतं आहे. लोकसभेच्या वेळी तुम्ही सांगितलं होतं की घी देखाय बडगाय नाही देखा, व्याजासकट हिशोब केला जाईल. कसा व्याजासकट हिशोब तुम्ही करणार आहे? त्याला एवढं महत्त्व देण्याचं कारण नाही. खूप राजकीयदृष्ट्या शहरापुरतं राजकारण करणारी माणसं आहेत, फसवी आहेत. पण पुन्हा भाजपनं त्यांना जवळ घेतलेलं आहे कारण त्यांच्याकडे इथं दुसरे कॅन्डिडेट दिसत नाहीत. मागच्या वेळची 3 आणि आत्ता नवीन जोमानं काम करत असलेली चौधरी सगळी ताकदीनं या ठिकाणी पॅनलमध्ये असल्यामुळं पराभव हा निश्चितपणा नाही त्या ठिकाणी त्यांचा. तुम्हाला अडचणीच्या काळात सुद्धा इथल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं होतं, सपोर्ट केलं होतं. तुम्ही कशा पद्धतीनं त्यांच्या मागे ताकद उभी करणार आहे? ताकद उभी करायला लोकांना विश्वास आहे की कुठंही त्यांना फसवलं जाणार नाही किंवा लोकांची दिशाभूल केली जाणार नाही. म्हणून 100% 3 हा निघालेला आहे. बाकीच्या ठिकाणी मग 5मध्ये आहे, 6मध्ये आहे. सगळ्या दृष्टिकोनातून वातावरण चांगलं आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच असं आहे की 3 घड्याळ आणि 1 शिवसेना, 1 धनुष्यबाण आहे. कशा पद्धतीनं निवडणुकीचं पूर्ण आखणी करण्यात आलेली आहे? इथं मिरजमध्ये आपल्याला माहिती असेल की बहुतांशी सगळे माजी नगरसेवक अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहेत. 3 नंबर प्रभागामध्ये 3 माजी नगरसेवक आहेत. त्याचबरोबर आमच्याबरोबर शिवसेना धनुष्यबाणावर उभा आहे. 4ही उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील यात मला अजिबात शंका वाटत नाही. या शहराचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही, अजितदादांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही हे सर्वांना समजलेलं आहे. कालच्या सभेवरून सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तेव्हा महापालिकेवर झेंडा राष्ट्रवादीचा फडकेल यात काही शंका वाटत नाही मला. शिवसेनेसाठी महत्त्वाची हा प्रभाग आहे. कशा पद्धतीनं शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये तुम्ही फिरलेला आहे, कसा मतदारांचा रिस्पॉन्स मिळतोय? युती आघाडी करण्यासाठी आम्ही सगळेच इच्छुक होतो. पण इथल्या काही राजकीय अपरिपक्व असणाऱ्या लोकांनी युती होऊ नये याच्या पद्धतीनं प्रयत्न केला. परंतु आमची युती ही राष्ट्रवादी अजितदादा गटाबरोबर झालेली आहे आणि आम्ही इथं 3 उमेदवार जे पहिले नगरसेवक काम पाहिलेले आणि आमचे ताकदीचे असणारे आरिफभाई चौधरींच्या घरची सीट इथं आहे. त्यामुळं काम करणारी 4 माणसं एकत्र आल्यानंतर रिझल्ट काय दिसणार हा जनता आता सांगते. त्याला भविष्य सांगण्याची गरज नाही. आणि हा विजय लक्षात येता विरोधकांनी काहीतरी कुरवड्या करायचा आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं चालू आहे. ही जनता सुज्ञ आहे, इथली जाणून आहे आणि आम्हाला माहिती आहे 16 तारखेला राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आणि शिवसेनेचाच विजय असणार आहे. या ठिकाणी सगळ्यात मोठे बिग फाईट होते. 2 माजी नगरसेवक एकमेकांच्या समोर आहेत. कशा पद्धतीने हे लढत होते? लढत चांगली होणार आणि विजय आमचा होणार आहे. विरोधक म्हणतात, विरोधकाचे जे प्रमुख आहेत आवटी, त्यांचं कायमचं म्हणणं आहे की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर काम करतो आहे. विस्तारित भाग असून दे, माळभाग असून दे, कुपाव रोड असून दे, परेड गल्ली असून दे, इस्रायल नगर असून दे, गव्हर्नमेंट कॉलनी असून दे, ईदगाह नगर असून दे, ह्या भागामध्ये त्यांनी काय काम केलं तिथल्या जनतेला येऊन त्यांनी सांगावं. एका घरात 5 वर्षामध्ये 2 सभापती असून पण 2 कट्टे आणि सेल्फी पॉईंट बांधले म्हणजे विकास नाही. आमचा भाग हा विस्तारित भाग आहे. लोकांना मूलभूत गरजा पाहिजे होत्या, त्या गरजा आम्ही दिलेल्या आहेत. वनखंडे असून दे, दुर्वे असून दे, चौधरी असून दे. चौधरी यावेळी निवडून आले नसले तरी त्यांनी बहिरून फंडावून आम्हाला मदत केलेली आहे. रस्ते, पाणी, लाईट ह्या सुविधा आम्ही आमच्या भागात केलेल्या आहेत. ह्या जनतेला माहिती आहेत. त्यामुळं त्यांना सरावेर झाल्या. काल तर अशी परिस्थिती आली त्यांना, आवटी कुटुंबाला पहिल्यांदा आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला पायरी चढायला लागली की आम्ही पैसे वाटवले म्हणून. अक्षरशः त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. विजय हा निश्चित आहे, त्यात काही दुशंका नाही. नक्कीच बघतोय की फार अटीतटीची लढत या ठिकाणी बघायला मिळते आणि दोन्ही पॅनल हे आपल्या पद्धतीने प्रचार करतात. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, तगडं पॅनल या ठिकाणी उभं केलेलं आहे. रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज.